अधिकाऱ्यांना कोणत्याही तऱ्हेने अडवले जाणार नाही आणि पकडलेल्या दहशतवाद्यांना केवळ युद्ध कैद्याचे अधिकार मिळतील, बाकी कोणतेही मानवी अधिकार त्यांना मिळणार नाहीत, ही कल्पना स्वतंत्र भारत पक्षाने स्पष्ट केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्याकरता जी वेगळी व्यवस्था करायची आहे, जे वेगळ्या सुधारणा करायच्या आहेत, त्याचा तपशील स्वतंत्र भारत पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये बारकाईने देण्यात आला आहे. तो दिल्यानंतर जसं इंग्रजांनी कायदा सुव्यवस्था आणल्यानंतर सुधारणांना सुरुवात केली, त्याप्रमाणे देशामधल्या आर्थिक प्रगतीची गती वाढेल कशी, याकरता काय करता येईल याचा एक आराखडा आलेख हा स्वतंत्र भारत पक्षाने जाहीरनाम्यात दिला आहे. तो देशाकरता जसा लागू आहे तसाच महाराष्ट्रालाही लागू आहे. त्याचं मुख्य सूत्र असं धरलं पाहिजे की हल्ली करुणावादाने आम आदमीचं भलं झालं पाहिजे असं म्हटलं जातं, परंतु आम आदमी वादामुळे देशाचं भलं होईल याची काही खात्री नाही. मी तुमचं भलं करतो, तुम्हाला नोकऱ्या मिळवून देतो, तुम्हाला रोजगार देतो, 2 रुपयामध्ये धान्य देतो असं सांगितलं तर लोक मतं देतात, परंतु तसं केल्यामुळे देशाचा आर्थिक विकास होईल किंवा नाही आणि भारतासारखा देश जागतिक महासत्ता बनण्याकडे जाईल किंवा नाही याच्याबद्दल फार जबरदस्त शंका आहे. स्वतंत्र भारत पक्षाच्या जाहीरनाम्यात हे स्पष्ट केलं आहे की ज्याला आपण आम आदमी वाद म्हणतो, त्या आम आदमी वादामुळे देशाचं आर्थिक नुकसान होणार. त्याबरोबर आणखी एक गोष्ट स्वतंत्र भारत पक्षाने स्पष्ट केली आहे. भाई वादाचं हल्ली फार कौतुक होतं. या भाई वादाने 1947 साली देशाची फाळणी झाली, पाकिस्तान तयार झाला, लक्षावधी लोक मारले गेले. 1962 साली आपण चीनशी भाईगिरी करायचा प्रयत्न केला आणि चीनने शेवटी आपल्यावर हल्ला केला. आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जो भाई वादाचा पुरस्कार होतोय, त्यामुळे तिबेटमधल्या स्वातंत्र्याचं आंदोलन संपुष्टात आलं आहे. नेपाळ संपूर्ण कम्युनिस्टांच्या हाती गेला आहे. अरुणाचल आणि नागालँड सारखे प्रदेशही चीन आता मागत आहे आणि देशातल्या 140 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांची सत्ता अबाधितपणे चालू आहे. सरकार ही आश्रमशाळा नाही, हे वाक्य स्पष्टपणे स्वतंत्र भारत पक्षाने मांडलं आहे. ज्यांना सरकारामध्ये शासन करायचं आहे त्यांच्यामध्ये शासन करण्याची ताकद असली पाहिजे, मानसिक आणि नैतिक ताकद असली पाहिजे. भाई वाद आणि आम आदमी वाद काढायला सरकार ही काही आश्रमशाळा नाही, ह्या संतांची मठी नाही. सरकार हे काही बाबतीमध्ये निष्ठुरपणे चालवायला लागतं, ही कल्पना स्वतंत्र भारत पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये फार स्पष्टपणे मांडलेली आहे. स्वतंत्र भारत पक्षाने एक फार महत्त्वाचं नवीन असं तत्व मांडलं आहे. आज त्याला विरोध होईल, पण 20-25 वर्षांतर सगळा देश ते मान्य करेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. निवडणुकीमध्ये सर्व लोकांना, प्रत्येक मतदाराला एक मत आहे आणि अशा तऱ्हेने मतदान झाल्यानंतर सगळ्यात जास्त मतं ज्याला मिळतात तो निवडून आला असं आपण धरतो. म्हणजे जे आपले आमदार किंवा खासदार निवडून येतात ते एका माणसाला एक मत या पद्धतीने निवडून येतात. मग त्यांना मतदानाने निवडून आल्यानंतर कोणता अधिकार तत्वता मिळायला पाहिजे? सर्व लोक सारखे आहेत या तत्वाने जर निवडणूक झाली असेल तर ज्या क्षेत्रामध्ये सर्व लोक सारखे आहेत त्याच क्षेत्रामध्ये त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ, सर्व लोकांना असं वाटतं की आपल्या मालमत्तेचं संरक्षण व्हावं, आपलं जीवित सुरक्षित असावं, कायदा आणि सुव्यवस्था असावी, ह्या बाबतीत आमदारांना, खासदारांना अधिकार असला पाहिजे, हे मान्य आहे. पण एका माणसाला एक मत या पद्धतीने निवडून आलेल्या खासदारांना आणि आमदारांना विद्यापीठं कुठं असावीत, महाविद्यालय कुठं असावीत, प्राध्यापकांचे पगार काय असावेत किंवा शिक्षणाचा क्रम काय, अभ्यासक्रम काय असावा याच्याबद्दलची माहिती असण्याची काही शक्यता नाही. आणि त्यांनी जर निर्णय त्यांच्यावर सोडले तर शिक्षण क्षेत्रामध्ये आज जसा दिसतो अशा तऱ्हेचा गोंधळ माजेल यात काही शंका नाही. तसंच करुणा भावनेने जी कामं होतात त्या तऱ्हेची कामं जर का आमदार खासदारांकडे दिली तर काय होतं, तर साध्या जनावरांना द्यायच्या घासाच्या बद्दल सुद्धा भ्रष्टाचार होतो आणि त्याच्यातून पैसे खातात.
खरं करुणेवरती चालणारी कामं, गरिबांची भलं करणारी कामं कुणी केलीत असं जर मला विचारलं तर मी सांगेन की एक मदर टेरेसाने अशा तऱ्हेची कामं केली किंवा गुरुद्वारातल्या लंगरमध्ये अशी कामं होतात ज्याच्यामुळे गरीब माणसांचं खरंच भलं होतं. गरिबी हटवण्याच्या निमित्ताने सगळे पुढारी मात्र धनाढ्य बनले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एका माणसाला एक मत या पद्धतीने निवडून आलेल्या आमदार खासदारांना बाकीच्या संरक्षण आणि सुरक्षा याच्याखेरीज कोणत्याही क्षेत्रात अधिकारी असता कामा नयेत. आणि जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित होत नाही आणि प्रत्येक माणसाला आपल्या जीविताची हमी मिळत नाही तोपर्यंत बाकीची सगळी कामं ही सरकारकडनं काढून छाटणी केली जाईल. कोणी गरीब राहणार नाही, कोणी बेकार होणार नाही. त्यांना वेगळ्या तऱ्हेने कामं कशी मिळतील त्याच्याबद्दलही मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार. केवळ राज्य शासनामध्ये कामं कमी केली जातील असं नाही. जिल्ह्यामध्ये नगरपालिकांमध्ये लोकांना सेवा मिळाव्या, रस्ते चांगले राहावे, पाणी मिळावं, विजेचा पुरवठा व्हावा याकरता नगरपालिकांची नेमणूक झाली. इंग्रजांनी नगरपालिका अशा करता तयार केल्या की भारतीय लोकांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळायच्या आधी अशा संस्था चालवाव्या कसा याचा काही अनुभव मिळावा. आज प्रत्यक्षात जर पाहिलं तर कोणत्याही नगरपालिकेमध्ये, कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये रस्त्याची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, विजेची व्यवस्था नाही, अफाट खर्च होतो पण सेवा दिल्या जात नाही. तेव्हा नगरपालिकांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अशा तऱ्हेच्या सेवा देण्याचं काम न देता हल्ली जो एक शब्द नेहमी वापरला जातो म्हणजे आउटसोर्सिंग, या सेवांचं खाजगीकरण केलं तर नगरपालिकांपेक्षा पाणी पुरवठ्याचं काम जास्त चांगलं होईल. एकाकडे आपण फक्त नळाचंच पाणी नागरिकांना प्यायला मिळेल असं म्हणत होतो, पण आज बहुतेक नागरिक हे बाटलीतलंच पाणी पित आहेत. याच तऱ्हेने विजेची, रस्त्याची, कचरा काढण्याची व्यवस्था जर केली तर नगरपालिकांमध्ये एक व्यापारी शिस्त येईल आणि त्याबरोबर कामं सुद्धा बिनबोबाट पार पडतील. या तऱ्हेने नगरपालिकांच्या नागरी सेवांचं बाहेरचं खाजगीकरण करण्यात यावं. असं केल्यामुळे आणखी एक फायदा होणार आहे. सगळ्या देशामध्ये अर्थव्यवस्थेला नाट लावणारी कोणची व्यवस्था असेल तर ती जकात करांची आहे. आणि जकात कर का असले पाहिजेत? नगरपालिकांना खर्च करण्याकरता पैसे हवेत म्हणून. पण नगरपालिकांना कामच उरलं नाही तर जकात कराची आवश्यकता काय आहे? स्वतंत्र भारत पक्षाने नगरपालिकांच्या पातळीवर, जिल्हा परिषदेच्या पातळीवर, तालुका पंचायतीच्या पातळीवरती होणारा भ्रष्टाचार कमी करण्याकरता, या सेवा सुसूत्रीकरण त्यांचं करण्याकरता आणि त्या सेवा चांगल्या तऱ्हेने कार्यक्षमपणे नागरिकांना मिळाव्या आणि त्याच्यावर जकातकरी रद्द व्हावा याकरता एक संपूर्ण योजना पुढे मांडलेली आहे. त्यामुळे नोकरशाही आणि भ्रष्टाचार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी व्हायला मदत होईल. स्वतंत्र भारत पक्षाने या निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरनाम्यामध्ये जी लेखी आश्वासनं दिली आहेत त्याच्यातली काही महत्त्वाची आश्वासनं मी इथं थोडक्यात सांगतो. गेल्या 20 वर्षामध्ये हिंदुस्थानामध्ये जवळजवळ 1.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्ज वसुलीच्या वेळी शेतकऱ्यांचा अपमान होतो, त्यांना शिवीगाळ होते, त्यांच्या घरच्या लोकांनाही वाईट बोललं जातं. तरीसुद्धा साधारणपणे दलित समाजाला किंवा आदिवासी समाजाला अत्याचार विरोधी कायद्यामुळे ज्या तऱ्हेचं संरक्षण आहे त्या तऱ्हेचं संरक्षण 1.5 लाख आत्महत्या करणाऱ्या शेतकरी समाजाला नाही. स्वतंत्र भारत पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे लिखित आश्वासन दिलेलं आहे की अत्याचार विरोधी जो कायदा आहे तो ठेवायचा किंवा नाही याचा निर्णय नंतर करता येईल, परंतु तातडीने शेतकऱ्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण मिळावं याकरता एक विशेष अध्यादेश काढून शेतकऱ्यांनाही दलित आणि आदिवासी यांच्याप्रमाणे अत्याचाराच्या विरोधी संरक्षण मिळेल असं योजना करण्याचं स्वतंत्र भारत पक्षाने आश्वासन दिलं आहे. पलीकडे शेतकरी संघटनेनीच मुळामध्ये 1984 सालापासून शेतकऱ्यांची सगळी कर्ज अनैतिक आणि बेकायदेशीर आहे ती कल्पना मांडली. त्यानंतर तो कार्यक्रम उचलून घेऊन काँग्रेसनी, शिवसेनेनी, भाजपानी तो राबवतो आहोत आणि आपल्याला तो विषय समजलाय असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण झालं असं की त्यामुळे कर्जाचा प्रश्न सुटलेला नाही. शेतकरी आजही कर्जबाजारी आहे
आणि आजच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढते आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमाप्रमाणे स्वतंत्र भारत पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जांची संपूर्ण माफी देण्याचं, संपूर्ण मुक्ती देण्याचं आश्वासन स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे. ही हिंमत सुद्धा, ही ताकद इतर कोणत्याही पक्षाची नाही. काहीतरी गळकी फुटकी योजना देऊन शेतकऱ्यांना भुलवण्याचा कार्यक्रम त्यांच्याकडे केला होता. शेती विकासाच्या बाबतीतही काही निश्चित कार्यक्रम स्वतंत्र भारत पक्षाने पुढे ठेवला. शेतकऱ्यांना अजून त्यांच्या मालाचा भाव मिळण्याची काही शाश्वती नाही. ती मिळण्याकरता वायदे बाजाराला प्रोत्साहन दिलं जाईल हे आश्वासन सुद्धा स्वतंत्र भारत पक्षाच्या जाहीरनाम्यात आहे. त्याच्या पलीकडे कर्जमुक्तीचंही आश्वासन आहे. पण त्याच वेळी सगळ्या जगामधल्या हवामानामध्ये बदल होतो आहे आणि त्यावेळी उष्णतामान वाढतं आहे. त्यामुळे शेतीवरती मोठी संकट येणार आहेत. पहिलं संकट आहे की आकाशाखालची शेती जवळजवळ अशक्य होणार आहे किंवा झाली तरी सुद्धा ती किफायतशीर होऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे अन्नधान्याचं पीक आपल्या देशामध्ये कितवत यशस्वीपणे घेता येईल याबद्दल शंका तयार झाली. आपण धवल क्रांती झाली आणि दुधाचं उत्पादन वाढलं म्हणतो, पण जर का संकरित गायी ह्या भाकट झाल्या नवीन उष्णतामानामुळे तर दुधाची क्रांती सुद्धा नामशेष होऊन जाईल आणि प्रक्रियेचे कारखाने सुद्धा त्यांना लागणारं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानावर येणाऱ्या आक्षेपांमुळे बंद पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कशा तऱ्हेने नवीन आव्हानांना सामोरं जावं यासंबंधी एक तपशीलवार कार्यक्रम दिला आहे. आणि आकाशाखालच्या शेतीच्या ऐवजी जिथं पर्यावरण आणि वातावरणाचं वरती नियंत्रण शेतकऱ्याचं राहील आणि त्याच्याकरता लागणारी पाणी पुरवठ्याची व्यवस्था, उष्णतामानाची व्यवस्था ही निसर्गावर अवलंबून न सोडता शेतकऱ्याच्या ताब्यात राहील, अशा तऱ्हेच्या शेतीचा एक व्यापक आराखडा सुद्धा स्वतंत्र भारत पक्षाने जाहीरनाम्यामध्ये दिला आहे. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांना त्या विषयाची काही माहिती नाही अशा आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी हात घातल्यामुळे अनेक बाबतीत देशाचं नुकसान झालं आहे. उदाहरणार्थ वाहतुकीवरती जवळजवळ संपूर्ण नियंत्रण सरकारचं आहे आणि त्यामुळे स्पर्धेमुळे जो काही फायदा होतो तो फायदा नागरिकांपर्यंत पोचत नाही. एका काळी विमानांची वाहतूक ही संपूर्णपणे सरकारी हातात होती. ती स्पर्धेला खुली केल्यानंतर नागरिकांना ज्या जास्त सेवा मिळू लागल्या, ज्या काही वेगवेगळ्या संध्या उपलब्ध झाल्या ते पाहिलं तर त्याच प्रकारचा कार्यक्रम हा साध्या रस्त्याबद्दल सुद्धा अंमलात आणणं आवश्यक आहे. स्वतंत्र भारत पक्षाने असं आश्वासन दिलं आहे की बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा ह्या तत्वानी प्रचंड प्रमाणावरती रस्त्याचं बांधकाम होईल, रस्त्याची दुरुस्ती होईल आणि त्या रस्त्यांचा वापर करण्याचा अधिकार केवळ स्टेट ट्रान्सपोर्ट सारख्या सरकारी यंत्रणांना न राहता खाजगी वाहन चालकांना सुद्धा त्याचा फायदा तितक्याच अधिकाराने घेता येईल. सर्व शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे तर फुकट करण्याचा कार्यक्रम आता केंद्र शासनाने आमच्या जाहीरनाम्यातनं घेतलेला आहे, तो मांडलेला आहे. पण शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा इतर काही बाबतीमध्ये सरकारी यंत्रणेमुळे योजना कार्यक्षमपणे पार पाडल्या जात नाहीत. उदाहरणार्थ सरकारकडनं लक्षावधी रुपये शैक्षणिक संस्थांना दिले जातात आणि शैक्षणिक संस्थांना दिले जातात म्हणून अनेक पुढारी आता शिक्षण महर्षी बनले आहेत. साखर कारखाना नको पण कॉलेज द्या अशी मागणी होते. तेव्हा शिक्षण संस्थांना काही पैसे न देता ज्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळायचा आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कूपन्स देऊन, ती कूपन्स फीच्या बदल्यामध्ये देऊन त्या रूपाने फक्त शिक्षण संस्थांना मदत केली जाईल आणि विद्यार्थ्यांना मदत केल्यामुळे शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार हा संपुष्टात आणता येईल अशी योजना स्वतंत्र भारत पक्षाने मांडली. याही पलीकडे एक महत्त्वाचा मुद्दा, सगळीकडे आता रॅशनिंगची किंवा स्वस्त धान्याची दुकानं आहेत आणि त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना एका रंगाचं रेशन कार्ड, त्याच्या वरच्या लोकांना वेगळ्या रंगाचं कार्ड, अति गरीब लोकांना वेगळी कार्ड, अशा तऱ्हेने इतकी त्याच्यामध्ये गुंतागुंत झाली आहे. पण गुंतागुंत होऊन सुद्धा
अलीकडच्या काळामध्ये असा आकडेवारीने सिद्ध झालं आहे की रॅशनिंगमध्ये जे धान्य जायचं त्याच्यापैकी 80% धान्य हे पळवलं जातं आणि ते काळ्या बाजारात विकलं जातं. ही रॅशनिंगची व्यवस्था संपूर्ण बदलण्याचा अत्यंत धाडसी कार्यक्रम स्वतंत्र भारत पक्षाने मांडला आहे. गरिबी रेषेखालचे जे लोक आहेत त्यांच्याकरता त्यांची ओळखपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल, जी योजना आज केंद्र शासनाने स्वीकारलेली आहे. आणि त्या गरिबी रेषेखालच्या लोकांना धान्य कुपनं देतील आणि त्यांनी धान्य विकत घ्यायचं ते रेशनिंगच्या दुकानात जाऊन नाही, तिथं किडकं धान्य घ्यायचं नाही, बाजारात जाऊन नेहमी इतर गिराहिकांप्रमाणेच माल खरेदी करायचा, परंतु त्यांच्या हातामध्ये जी धान्याची कुपनं असतील ती देऊन त्यांना त्याच्यामध्ये कमी किमतीचा फायदा त्याच्यामध्ये घेता येईल. या निवडणुका जेव्हा येत आहेत तेव्हा आणखी एक भयानक विकराळ प्रश्न सर्वच मतदारांपुढे आणि विशेषतः शेतकऱ्यांपुढे आणि ग्राहकापुढे सुद्धा येतो आहे. आणि तो प्रश्न आहे यंदाचा पावसाळा हा नेहमीप्रमाणे न झाल्यामुळे होणाऱ्या दुष्काळाचा. आजच संबंध देशामध्ये 240 जिल्हे हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत आणि महाराष्ट्रातही अशा जिल्ह्यांचं प्रमाण फार मोठं आहे. गेली वर्षानुवर्ष शेतीच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं एवढंच नव्हे तर त्याकडे भामट्या लोकांच्या हाती सत्ता गेल्यामुळे पाणी पळवण्याचे कार्यक्रम झाले. धरणं बांधली गेली, पण धरणं बांधताना कुठं धरण बांधलं तर आपल्या मतदारसंघाचा फायदा होईल असा विचार करून धरणं बांधली गेली आणि अगदी धरणाच्या लगतच्या प्रदेशांना सुद्धा पाणी न देता आपल्या दूरच्या मतदारसंघामध्ये पाणी नेण्याचे कार्यक्रम झाले. परिणाम असा झाला की अगदी धरणाच्या जवळ सुद्धा दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत आणि दुष्काळ जाहीर होतो असं म्हटल्यानंतर आता पुढाऱ्यांचा नवीन कार्यक्रम आहे आपला मतदारसंघ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून घ्यावा आणि त्याच्याकरता जे निधी येतील ते आपण खिशात घालावे अशा तऱ्हेचा कार्यक्रम आखला जातो. स्वतंत्र भारत पक्षाने पाण्याची व्यवस्था करण्याकरता एक वेगळी छोटीशी यादी तयार केली आहे आणि 5 योजनांना प्राधान्य देऊन महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पाऊस न आला तरी सुद्धा शेती अबाधितपणे कशी चालू राहील या संबंधीची एक निश्चित योजना दिली आहे. स्वतंत्र भारत पक्षाचा हा कार्यक्रम व्यापक आहे, पण त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. याच्यामध्ये सर्वसाधारण नागरिकांना त्यांच्या जीविताची त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेची हमी द्यायची आहे, त्यांना संरक्षण द्यायचं आहे. परंतु सर्वसाधारण लोकांच्या हातून काही उत्पादन वाढत नाही. उत्पादन वाढण्याकरता वेगवेगळे उत्पादनाचे घटक एकत्र करून उत्पादनामध्ये जो काही धोका असतो तो धोका घेणारा उद्योजक लागतो. जसं शेतकरी शेती करण्याकरता बियाणं, पाणी, जमीन, हवा सगळं एकत्र करतो आणि शिवाय शेती तोट्यात जाण्याचा धोका घेऊन आपला व्यवसाय करतो. अशा उद्योजकांना किंवा जे लोक दुसऱ्यांना पोसतात, दुसऱ्यांना खाऊ घालतात, त्यांना स्वतंत्र भारत पक्षाने पोशिंदा असा शब्द वापरलेला. लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मिळो ही मराठीतली म्हण सगळ्यांना माहिती आहे. सर्वसाधारण लोकांना संरक्षण आणि उद्योजकांना किंवा पोशिंद्यांना प्रोत्साहन या 2 मार्गातनं देशामध्ये शांतता सुव्यवस्था आणून देशाला सगळ्या जगामध्ये आणि महाराष्ट्राला देशामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करून देण्याचा हा कार्यक्रम स्वतंत्र भारत पक्षाने तुमच्या समोर ठेवला आहे. स्वतंत्र भारत पक्ष हा इतर पक्षांप्रमाणे निवडणुकांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करू शकणार नाही. आमच्याकडे अशा तऱ्हेचा पैसा नाही आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. शेतकरी संघटनेचं वैभव हे संन्याशाचं वैभव आहे असं अनेकांनी म्हटलेलं आहे. परंतु तुमच्या हिताच्या दृष्टीने, राज्याच्या हिताच्या दृष्टीने आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही काय तुम्हाला वाटलं जाईल, काय दिलं जाईल, काय प्रलोभनं दिली जातील ह्याच्यापेक्षा सगळ्या देशामध्ये काही उज्ज्वल काळ आणण्याकरता जो काही कार्यक्रम दिला जातो आहे आणि त्या पक्षाचा, त्या संघटनेचा गेल्या 35 वर्षातला गंभीरपणे आणि कळकळीने काम करण्याचा इतिहास काय आहे हे पाहून आपण आपल्या मतदानाचा उपयोग करावा अशी तुम्हाला सगळ्यांना मी शेवटी विनंती करतो आणि आपली वजा करतो.